4 ते 5 दिवस टिकणारे खमंग आणि मऊसूत असे मेथीचे पराठे योग्य प्रमाण घेऊन आपण बनवणार आहोत। मध्ये मध्ये आपण असे पदार्थ टाकणार आहे ज्यामुळे मेथी पराठे खूपच सॉफ्ट बनतील। एकदम सिंपल रेसिपी आहे। तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं रूप्स किचनमध्ये। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर रेसिपीला स्टार्ट करूया। इथे आपण एक जुडी मेथी घेतलेली आहे। मेथी घेताना कधीही ही ताजी अशी घ्यायची, अशी बारीक देठं असलेली पाहिजे। आणि त्याची देठं काढून फक्त पानं घेतलेली आहे, म्हणजे फक्त पानं घ्यायची आहे। ही मेथी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळायला ठेवली होती, त्यामधलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे। त्यानंतर एक मूठ कोथिंबीर सुद्धा घ्यायची आहे, ती सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता मेथी आपल्याला जेवढी जमेल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे, म्हणजे पराठा बनवताना सारखा बनला जातो आणि फाटत सुद्धा नाही। त्यासाठी जेवढे जमेल तेवढे बारीक चिरून घ्यायची आहे। आता एक मूठभर कोथिंबीर सुद्धा आपल्याला इथे चिरून घ्यायची आहे। कोथिंबीर घातल्यामुळे पराठ्याला चव छान येते, त्यासाठी आपल्याला कोथिंबीर एक मूठभर टाकायची आहे। ही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायची तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकली तरी चालते। प्रथम आपल्याला पीठ मळण्यासाठी असं मोठं भांडं घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जी बारीक चिरून ठेवलेली मेथी आहे ती 1 वाटी मेथी घ्यायची आहे। तुमच्याकडे जी पण वाटी असेल त्याच्याने तुम्ही मापून घेऊ शकता। त्यानंतर मूठभर आपण कोथिंबीर चिरून ठेवली होती ती टाकून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे आपण 1 वाटी मेथी घेतली होती ते सेम वाटीने आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे पिठाचे आणि मेथीचे प्रमाण हे आपल्याला सेम ठेवायचे आहे। 2 चमचे बेसन घालायचे आहे। बेसन घातल्यामुळे पराठ्याला छान खमंगपणा येतो, त्याच्यासाठी आपल्याला हे 2 चमचे बेसन घालायचे आहे। इथे आपल्याला पाव कप दही टाकायचं आहे। दही टाकल्यामुळे पराठ्याला सॉफ्टनेसपणा येतो आणि चवसुद्धा छान लागते। तुम्हाला लांबच्या प्रवासामध्ये घेऊन जायचं असेल तर दहीऐवजी 1 चमचा एक्स्ट्रा तेल टाकायचं, त्याच्यामुळे सुद्धा सॉफ्टनेसपणा येतो। 2 मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। मिरची हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे बघा, आपण आता इथे वाटून घेतलेलं आहे, ते आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे। त्यानंतर आपण इथे 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे। तीळ घातल्यामुळे छान खमंगपणा येतो आणि दिसायला सुद्धा छान दिसतात पराठे। त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। थोडंसं किंचित असं आपण हिंग घातलेलं आहे। आता इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा धना-जिरा पावडर टाकायचा आहे। त्याचबरोबर आपण 1 चमचा मिरची पावडर घालणार आहे, त्यामुळे पराठ्याला रंग छान येतो। आणि आपण अगोदर मिरची सुद्धा घातलेली आहे, त्यामुळे मिरची पावडर घालताना अंदाजाने घालावा। त्याच्यानंतर आपण इथे 1 चमचा तेल घातलेलं आहे। जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, जर तुम्हाला दही नसेल टाकायचं तर तुम्ही इथे 2 चमचे तेल टाकू शकता। आता हे बघा, आता आपल्याला इथे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, पाणी न घालता मळून घ्यायचं आहे, कारण की दही घेतलेलं आहे आपण इथे। दही पातळ किंवा घट्ट असू शकतं, त्याच्यासाठी आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मेथीला सुद्धा पाणी सुटतं आणि कोथिंबीर सुद्धा घातली त्याला सुद्धा पाणी सुटतं, तर आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर आपल्याला लागलं तरच वरतून पाणी घालायचं आहे। थोडं थोडं पाणी घेऊन जसं तुम्ही गव्हाचं पीठ मळता तसंच तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं मीडियम असं मळून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर थोडंसं तेल घालून 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून व्यवस्थित बाजूला ठेवून द्यायचं, त्याच्यामुळे आपलं हे पीठ व्यवस्थित चांगलं मिळून येतं। हे बघा, आता आपले 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं परत तेल टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता आपलं पीठ मळून झालेलं आहे, तर आता आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। गोळे हे आपल्याला एकदम छोटे छोटे करायचे आहेत, कारण की आपल्याला मेथी पराठे हे एकदम पातळ लाटायचे आहे। कारण की जर पातळ लाटले तर व्यवस्थित आपले शेकले जातात, तर जाड लाटले तर ते आतमध्ये कच्चे राहतात, तर जास्त दिवस टिकत नाही, म्हणून आपल्याला गोळे हे पातळ लाटायचे आहेत। आता इथे मी एक गोळा करून नंतर लाटून नंतर भाजून घेते। जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही सगळे गोळे करून नंतर मग सगळे लाटून नंतर मग भाजू शकता, कारण की इथे आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजायचे आहे।
पराठे हे पातळ असतात तर ते पटकन भाजले जातात. जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही सगळे लाटून झाल्यानंतर भाजा. हे बघा, आता आपले लाटून झालेले आहेत, तर आपल्याला आता हे भाजून घ्यायचे आहेत. लाटून झाल्यानंतर आपल्याला तवा हा व्यवस्थित तापवून घ्यायचा आहे. तवा तापवून झाल्यानंतर त्याच्यावर जे आपण लाटलेले पराठे आहेत ते टाकायचे आहेत. आता हे बघा, मी इथे टाकलेलं आहे. तर आता इथे आपल्याला थोडासा एक साईड व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. थोडीशी एक साईड आपली भाजल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे. पलटून झाल्यानंतर आपल्याला दुसरी साईड ही व्यवस्थित पूर्ण भाजून घ्यायची आहे. जसं आपण ही पहिली साईड अर्धी भाजलेली तशी दुसरी साईड आपल्याला पूर्ण भाजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर तेल टाकायचं आहे आणि आता आपला बघा पराठा रेडी झालेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता दोन्ही साईड व्यवस्थित आपलं भाजली गेलेली आहे. तर आपला पराठा रेडी झालेला आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच.